खबर अहिल्यानगर से है, जहां पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर की कार्य विचार आज भी राज्य व्यवस्था का मार्गदर्शन कर रही हैं। अहिल्यादेवी होलकर ने न्याय की आदर्श व्यवस्था को मजबूती से स्थापित किया। उन्होंने न्याय के शिकार लोगों को न्याय दिलाने का काम किया। जनसेवा और शासन के उनके आदर्श को ध्यान में रखते हुए राज्य सरकार भी वंचितों के कल्याण के लिए काम करेगी, ऐसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा। चौंडी में पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर के स्मारक के लिए 681 करोड़ रुपए मंजूर करने का सरकार ने ऐतिहासिक फैसला लिया है। मुख्यमंत्री फडणवीस श्री क्षेत्र चौंडी में पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर की त्रिशताब्दी जयंती समारोह के अवसर पर बोल रहे थे। जयप्रकाश बागड़े की रिपोर्ट। आपल्याला कल्पना आहे, या गावामध्येच त्यांचा जन्म झाला आणि त्या ठिकाणी जन्मानंतर इथेच त्या वाढत असताना ज्यावेळेस एकदा मल्हारराव होळकर या ठिकाणी आले आणि त्यांनी बघितलं ही लहानशी कन्या देवभक्त सुसंस्कृत अशा प्रकारची, आणि मल्हाररावांना वाटलं याच मुलीला माझी सून बनवलं पाहिजे, आणि मल्हाररावनी त्या ठिकाणी त्यांचं लग्न लावून दिलं। आपण विचार करा, त्यावेळी त्या काळाच्या परंपरेप्रमाणे 7-8 वर्षाच्या केवळ अहिल्यादेवी होत्या, पण त्यानंतर लग्नानंतर हळूहळू सर्व राजकारभारातलं जे जे काही शिकावं लागतं ते शिकण्याचं काम हे त्यांनी केलं। सुरुवातीला सासूबाईंकडनं सासऱ्यांकडनं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी शिकून घेतली। किती संकट आली बघा। मगाशी सांगितलं की पतीच्या निधनानंतर आदरणीय मल्हारराव होळकरांनी त्यांना सांगितलं की तुला प्रजेची काळजी घ्यावी लागेल, पण संकट किती यावीत, सासरे सासू पती मुलगा मुलगी जावई असे एका पाठोपाठ एक सोडून गेले, पण अहिल्या माता डळमळल्या नाहीत, कारण त्यांना हे माहिती होतं की आता माझा परिवार छोटा राहिलेला नाही, संपूर्ण राज्य हा माझा परिवार आहे, ही जबाबदारी माझ्याकडे आहे। आणि म्हणून त्यांनी ज्या प्रकारचा राज्यकारभार 28 वर्ष चालवला, या देशाच्या इतिहासामध्ये कल्याणकारी राज्य जे झाले, एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जर दुसरं नाव कुठलं घेता येईल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचंच घ्यावं लागेल।